तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय असतं. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय आणि आता आपण बघूया की सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये काय काय येतं, कुठं दिसतं, मुख्य गोष्टी काय आणि प्रकार काय आहेत त्याचे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा एक प्रश्न विचारतो की तुम्ही काल Instagram वापरत होता किंवा आता Instagram वापरताय. तर तुम्हाला असं स्क्रोल करताना एखादी रेस्टॉरंटची किंवा एखाद्या ब्रँडची रील किंवा पोस्ट दिसली आहे का? तर तेच आहे सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाचा प्रचार करणे म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग. तर ते दिसतं कुठं? Instagram, Facebook, LinkedIn, YouTube, Twitter जे की X आहे. त्यानंतर Pinterest असे खूप सारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. बट आता मेजरली यूज झालेले किंवा करत आहेत असे कोणते आहेत? Instagram, Facebook आणि LinkedIn आणि YouTube ऑल्सो. तर ह्यावरती जे तुम्हाला दिसतं, ॲड्स दिसतात किंवा तुम्ही करता त्यालाच म्हणतात सोशल मीडिया मार्केटिंग. तर सिंपल म्हणजे काय की Instagram, Facebook, LinkedIn, YouTube ह्याचा वापर करून तुमचे प्रॉडक्ट किंवा तुमचे सर्व्हिसेस तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवणं म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग. समजा तुमचं एक साताऱ्यात किंवा तुमच्या स्वतःच्या गावात एक दुकान आहे. तुम्ही एक रील टाकली त्याची. साताऱ्यातला स्पेशल कटिंग चहा. हजार लोकांनी ती रील पाहिली. त्यातले 20 लोक दुकानात आले. तर हे काय झालं? हेच आहे सोशल मीडिया मार्केटिंग. आता सोशल मीडिया मार्केटिंग मधल्या मुख्य 3 गोष्टी काय असतात ते बघूया. तर पहिलं आहे कंटेंट, एंगेजमेंट, कन्सिस्टन्सी. कंटेंट म्हणजे काय असतं की रील्स तुमचे झाले, फोटोज झाले, पोस्ट झाल्या. ते सगळे येतं कंटेंटमध्ये. त्यानंतर एंगेजमेंट काय असतं? तुम्ही जो कंटेंट टाकला, रील टाकली, व्हिडिओ टाकला, पोस्ट टाकली, काय जे टाकलं, त्याला किती लाईक आले, किती कमेंट्स आले, किती शेअर आले, हे सगळं आहे एंगेजमेंट. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काय आहे, की वीकली तुम्ही किती रील टाकताय, मंथली किती टाकताय, रोज नाही पण नियमित कंटेंट किती टाकताय, हे आहे कन्सिस्टन्सी. तर सोशल मीडियाचे प्रकार बघूया आता. सोशल मीडियाचे प्रकार 2 आहेत. एक आहे पेड, एक आहे ऑर्गॅनिक. आता ऑर्गॅनिक म्हणजे काय, की पैसे न खर्च करता फक्त रील्स, पोस्ट, फोटोज एवढंच टाकून तुमचं Instagram किंवा तुमचे जे सोशल मीडिया आहे ते ग्रो करणं म्हणजेच ऑर्गॅनिक. आणि पेडमध्ये काय येतं, की तुम्ही पैसे देणार Instagram, Facebook, LinkedIn किंवा कशासाठी सुद्धा आणि तिथं तुमची जाहिरात चालवणार. तिथं त्या प्लॅटफॉर्म्सला तुम्ही सांगणार, की बाबा ही माझी जाहिरात आहे. माझे हे ऑडियन्स आहे. हे यानी की तिला एक त्यांची एज आपण तिथं दाखवू शकतो किंवा त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, बिहेवियर काय आहे. त्याप्रमाणे Instagram, Facebookला आपण सांगू शकतो, की हे ऑडियन्स आहे, ह्यांना माझी तुम्ही ॲड दाखवा आणि त्यासाठी मी तुम्हाला पैसे देतोय. तर ते झालं पेड मार्केटिंग. तर आता तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय हे समजलं असेलच. आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, तुम्ही Instagram वरती जास्त वेळ घालवता की YouTube वरती? आणि पुढचा टॉपिक आपला ऑफकोर्स जो डिजिटल मार्केटिंगचा नेक्स्ट प्रकार आहे त्यावरतीच असणार आहे. तर हा व्हिडिओ एवढाच होता, छोटा होता. जस्ट की एक ओव्हरव्ह्यू सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये काय-काय असतं, ते कुठं दिसतं, मुख्य गोष्टी काय आहेत आणि प्रकार काय आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक